आम्ही सारे खवय्ये. हिरव्या मिरचीची भाजी म्हणजे आजचा आपला हा स्पायसी एपिसोड तुम्हाला नक्की भावणार. तर सुरुवात करूया. याकरता आधी साहित्य काय काय घेतलंय ते पाहूया. साहित्यामध्ये आपण घेतलंय पालक, साधारणतः 2 जुड्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तूर डाळ मी 1 वाटी घेतली होती, भिजून ठेवली आहे. तसंच आंबट चुक्याची पाव जुडी घेतली आहे. हिरव्या मिरच्या घेतल्यात चांगल्या 15-20 हिरव्या मिरच्या, त्या मी मधनं चिरून त्यातल्या थोड्याशा बिया काढून घेतलेल्या आहेत. तसंच आपण घेतलंय थोडंसं क्रीम आणि फोडणी करता आपल्याला लागणारे जिरं, मोहरी, नंतर लसणाची पेस्ट, गरम मसाला, हळद आणि चवीला मीठ. आता हा जो गरम मसाला आपण घेतलाय तो मगाचाच गरम मसाला आहे. त्याच्यामध्ये धने, जिरं, काळी मिरी, दालचिनी आणि तमालपत्र हे चांगलं भाजून मी त्याची पावडर करून घेतलेली आहे. हिरव्या मिरच्याचा तिखटपणा आपल्याला कमी करण्यासाठी मी त्यातल्या त्या बिया असतात ज्या खूप तिखट असतात त्या मी बिया काढून घेतल्यात. त्यामुळे मी अगदी म्हणजे 1% त्याचा तिखटपणा थोडा कमी केलेला आहे. तेल इकडे गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आधी आपल्याला हा जो पालक आणि आंबट चुका आहे तशीच तूर डाळ आपल्याला चांगली आधी परतून घ्यायची आहे. आधी मी ह्याच्यामध्ये तूर डाळ घालतो. ही माझ्या डिशमधला वेगळेपणा हाच आहे की मी ही पद्धत वापरतोय. युजली विदर्भामध्ये या तिन्ही गोष्टी एकत्र वाफवून घेतात, त्याला चांगलं गोठवून घेतात आणि नंतर तडका त्याच्यामध्ये घालतात की सिंपल ती भाजी संपली. पण थोडासा त्याला ट्विस्ट देण्याकरता थोडंसं अजून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशनचा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याकरता मी आधी ही तूर डाळ थोडीशी मी परतून घेतोय. त्याच्यामध्ये आपण पालक घालूया आणि आंबट चुका. हे सगळं आपण एकजीव करून घेऊ आणि याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला ते थोडं शिजवायचं आहे. मी अगदी कंप्लीट म्हणजे मॅश होस्तवर मी ती शिजवणार नाही आहे. मी अगदी अलदांते ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला त्याचा फील होईल की अरे ह्याच्यामध्ये तूर डाळ घातली आहे, पण खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबात वाटणार नाही की आपण तूर डाळ खातोय. सो ती जी स्टेज आहे त्या स्टेजपर्यंत मी तूर डाळ शिजवणार आहे. याच्यामध्ये आता आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत. त्या गेल्या मिरच्या ह्याच्यामध्ये आणि या मिरच्या पण आता मस्त परतून घेणार आहे मी. सो तुमच्या लक्षात येईल की या भाजीमध्ये काय काय चवी आपण इन्कॉर्पोरेट करतोय त्या. अजून म्हणजे तुम्हाला जर का मिरची खायची सवय नसेल तर तुम्ही त्या मोठ्या ज्या मिरच्या आपल्याकडे मिळतात पकोड्याच्या किंवा भजीच्या मिरच्या असतात मोठ्या मोठ्या, त्या तुम्ही याच्यात घेऊ शकता. किंवा तुम्ही ढोबळी मिरची घ्या आणि थोड्याशा या हिरव्या मिरच्या टाका. पण मग त्याला मिरचीची भाजी म्हणता येणार नाही. मिरचीची भाजी म्हटलं की हीच फिनिश. आता याच्यामध्ये पाणी घालूया आणि ही डाळ शिजस्तवर आपण ती शिजवत ठेवूया. ऑफकोर्सली शिजवताना आपण ह्याच्यामध्ये मीठ घालू म्हणजे त्याचा थोडासा रंग टिकून ठेवण्यात मदत होईल. दॅट्स इट. एक डाळ शिजस्तवर साधारणतः 10 मिनिटं आपण हे शिजवत ठेवूया. वा, या मिरच्या शिजून घेतल्या आहेत. नंतर पालक, आंबट चुका चांगला शिजवून घेतलेला आहे. थोडंसं पाणी आटलेलं आहे. पालकाचं पाणी असतं तेही त्याला सुटलंय आणि रंग थोडासा मी हिरवा टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे. तडका देण्याकरता मी हे जे छोटंसं तडका पात्र आहे ते मी इथे ठेवलंय. त्याच्यामध्ये आपण घालूया तेल. तेल जरा जास्त घालतोय मी. आता खरं तर आपल्याला ह्याच्यामध्ये फ्लेवर द्यायचा आहे आणि फ्लेवर देण्याकरता मी तेल गरम केलेलं आहे इकडे. आता याच्यामध्ये एक एक करून आपण सगळ्या गोष्टी घालत जाऊ. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण घालू जिरं. आज मी थोडीशी हळू ठेवतो. नंतर घालणार आहे मोहरी. नंतर लसणाची पेस्ट. क्या बात है. आणि आता हा सगळा जो मसाला आहे, तडका जो आहे तो आपल्याला या भाजीमध्ये आता मिक्स करायचा आहे. मस्त मी खरपूस ते चांगला तडका फोडणी त्याची बनवतोय. नंतर आपण ह्याच्यामध्ये हळद घालूया.
एक एक स्टेप आहे, एकदम शांतपणे आपल्याला करायचं आहे, अजिबात घाई गडबड करायची नाही आहे, कारण आपल्याला फ्लेवर हवा आहे. हा सगळाचा फ्लेवर आपल्याला या भाजीमध्ये उतरवायचा आहे. मस्त तो जरा गरम करून घेतो, उकळून घेतो हा तडका, आणि या उकळत्या भाजीत आपण तो आता मिक्स करणार आहे. दिस इज हाव. ही आपली खाद्य संस्कृतीची खासियत आहे. फ्लेवर्स कसे मिक्स करायचे सायन्सच आहे एक प्रकारचं, पण आपल्या पूर्वजांना हे सायन्स कसं माहिती होतं आपल्याला खरंच कल्पना करवते. पण खायला मात्र आपल्याला एवढ्या पूर्वीपासून जी टेस्ट मिळत गेलेली आहे ती आपल्याला मिळते. फक्त आज मी एका वेगळ्या रूपात तुमच्यासमोर ही डिश दाखवतोय. तडका मस्त उकळलेला आहे, तो आपण ह्याच्यात कंप्लीट या तडक्याची चव या भाजीमध्ये आता उतरणार आहे. सो ही एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फिनिशिंगला फक्त थोडंसं क्रीम वरनं घालायचं आहे, एक त्याला थोडासा लुसलुशीतपणा येण्याकरता या ग्रेव्हीला. हा हा, तुम्ही चेक करू शकता काय रंग आलेला आहे, आणि कुठेही तो काळसर ही डिश दिसत नाही आहे, त्यामुळे आपल्याला अपिलिंग होतीये, आपल्याला ती खावीशी वाटते. आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, जो विदर्भाची स्पेशालिटी आहे, कारण आपली डिश अजून संपलेली नाही आहे. क्रीम घातलेलं आहे आणि त्याच्यावरनं आपण हा नुसता मसाला, गरम मसाला थोडासा भुरभुरायचा आहे. आता जे सगळे फ्लेवर्स ह्याच्यामध्ये मिक्स झालेत, आय थिंक क्लास, इट इज नॉट द वर्ड, इट इज मोर दॅन क्लास, इट इज आउटस्टँडिंग, अमेझिंग. तुम्ही ही डिश लगेच बनवायला घ्या, पण त्या अगोदर साहित्य आणि कृती जे दाखवतील ते लिहून घ्या. हिरव्या मिरचीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 जोडी पालक, 1 वाटी भिजवलेली तूर डाळ, आंबट चुक्याची भाजी, 15 ते 20 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, क्रीम, जिरं, मोहरी, लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये भिजवलेली तूर डाळ, पालकाची पानं, आंबट चुका, मिरच्यांचे तुकडे, पाणी आणि मीठ घालून 10 मिनिटं मिश्रण शिजवून घ्यावं. तेल गरम करून जिरं, त्यामध्ये लसूण पेस्ट, हळद आणि मोहरी परतून हा तडका भाजीवरून घालावा. क्रीम आणि गरम मसाला भाजीमध्ये घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. आम्ही